राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा गदारोळ पाहायला मिळतोय. जसं पुण्यात सुनेत्रा पवारांनी नगरसेवकांची बैठक घेतलेली होती, काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, तसं काल रात्री आजी माजी आमदारांची एक बैठक मुंबईमध्ये पार पडली. आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीत जो काही गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळल्याला पाहायला मिळालं. त्याचं झालं असं की या बैठकीमध्ये सुनील तटकरे हे भाषणासाठी उभे राहिले, पण त्यापूर्वी ज्या वेळेस सुनील तटकरेंचं भाषण सुरू होणार होतं त्यावेळेस पार्थ पवार या बैठकीतून उठून गेले आणि तटकरेंनी भाषण सुरू केलं. हे भाषण सुरू केल्यानंतर भुजबळांना एक फोन आला आणि भुजबळांना हा फोन आल्यानंतर त्यांनी तटकरेंकडे पाहून, तटकरे डायसवर बोलत होते, त्यांच्याकडे पाहून त्यांनी फक्त सांगितलं की लवकर आटपा, म्हणजे मला जायचंय. हा फोन होता चंद्रशेखर बावनकुळे यांचा. कारण छगन भुजबळ यांना महायुतीची जी समन्वय समितीची जी बैठक होती त्या बैठकीला जायचं होतं. आता ही जी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेली होती त्यामध्ये सगळे आजी आमदार, माजी आमदार, पदाधिकारी सुद्धा काही उपस्थित होते आणि राष्ट्रवादीमध्ये जो सगळा गोंधळ सुरू आहे या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी किंवा समन्वय साधण्यासाठी ही सगळी बैठक होणार होती. कारण आज रात्री दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक अमित शहा यांच्यासोबत होणार आहे. आणि या बैठकीपूर्वी काही जे महत्वाचे मुद्दे होते पक्षांतर्गत त्याची चर्चा करायची होती. मात्र ही बैठक आहे ती वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिली. कारण सुनील तटकरे यांनी आपला जो सगळा राग आहे, रोष आहे तो या बैठकीमध्ये बोलून दाखवलाय. ज्यावेळेस भुजबळांनी तटकरेंना भाषण लवकर संपवण्यासाठी बोलले त्यावेळेस तटकरे यांचा राग अनावर झाला आणि तटकरेंनी गेल्या अजित पवार यांच्या निधनापासून जे काही समीकरणं, ज्या काही घडामोडी होत्या त्याचा थेट रोष जो आहे तो पक्षांच्या आमदारांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर आणि स्वतः सुनेत्रा पवार यांच्यासमोर बोलून दाखवला. कारण यामध्ये ज्या वेळेस अजित पवार यांचं निधन झालं, जे तोफेच्या तोंडी आहे ते आम्ही दोघंच होतो, आम्हाला वाचवायला कोणी आले नाही. स्वतः छगन भुजबळ यांच्याकडे पाहून म्हणाले पक्षातला कुठलाही वरिष्ठ नेता त्या ठिकाणी आला नाही, कुठला आमदार, कुठला पदाधिकारी, कुठला माजी आमदार हा सुद्धा आमच्या समर्थनार्थ समोर आला नाही. आणि सगळ्या टीकेची जी झोड होती ती आमच्या दोघांवरच होती. आणि या बैठकीला तटकरे सुद्धा उपस्थित नव्हते. आणखीन या बैठकीमध्ये काय काय झालं, जी काही नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला द्यायची आहे त्या संदर्भात नक्की काय चर्चा झाल्या या सगळ्यावर चर्चा करायची. माझ्यासोबत पॉलिटिकल महाराष्ट्राचे सब एडिटर चेतन झडपे. चेतन, नक्की काय त्या बैठकीमध्ये झालं होतं, कशा संदर्भात ती बैठक होती आणि ज्या पद्धतीने मी सगळं ते तटकरेंचा राग सांगितलं या व्यतिरिक्त अजून काय काय झालं? सुनेत्रा पवार यांची जी देवगिरी या निवासस्थानी जी बैठक झाली आमदारांची ती अत्यंत वादळी ठरलेली आहे. म्हणजे अशी बैठक राष्ट्रवादीत मागच्या काही कालावधीत झाली आहे का नाही असं सुद्धा बोललं जातं. यामध्ये मुख्यतः सुनील तटकरे यांनी आपली खतखत आहे ती जाहीरपणे बोलून दाखवली आणि त्यांनी थेट सुनेत्रा पवार म्हणजे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरच प्रश्न विचारलाय. ते म्हणाले की अजितदादांच्या निधनानंतर पक्ष फुटू नये, एकसंध राहावं म्हणून आम्ही प्रयत्न केले, परंतु एवढं करून सुद्धा पक्षातनं किंवा बाहेरूनही टीका होत असताना पक्षातनं आमच्या बाजूला कोणीही उभं राहत नाही, आमच्या बाजूने बोलत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सुनील तटकरे यांची खतखत जी या बैठकीत झाली तोच हा चर्चेचा महत्वाचा मुद्दा ठरला आहे. यासोबतच अर्थमंत्री पदासाठी सुद्धा सुनेत्रा पवार या प्रथमच भाजपच्या विरोधात बोलल्याचं या माहिती सुद्धा या बैठकीत आहे. कारण सुनेत्रा पवारांचे वाक्य होते की गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थमंत्री पदाची मागणी केल्यानंतर सुद्धा त्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही. आज मुश्रीफांचं ज्यावेळेस माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली, मुश्रीफ सुद्धा याच पद्धतीने बोलले. कारण बजेट सादर होणार होतं आणि हे अर्थमंत्री पद जे आहे ते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर ते देईल असं त्यांनी सांगितलेलं होतं, मात्र अद्यापही ते देण्यात येत नाही याची खंत आता राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून सुद्धा बोलली जाते. खरं तर अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी अजितदादांच्या निधनानंतर जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार होतं, म्हणजे त्यांच्या निधनानंतर थोड्याच दिवसात अर्थसंकल्प सादर होणार होतं, त्यामुळे ते फडणवीसांनी अर्थ खातं जे आहे ते आपल्याकडे स्वतःकडे ठेवलं.
आणि ते 7 दिवसात देण्यात येईल आता असं कालच्या बैठकीत आमदारांना सुनेत्रा पवारांनी सांगितल्यामुळे ते आज माध्यमांना अधिकृतरित्या कळलेलं आहे. म्हणजे सुनेत्रा पवार ह्या प्रथमच ह्या सगळ्या घडामोडीबद्दल बोलले आणि हा मोठा खरं तर गौप्यस्फोट होता की 7 दिवसानंतर अधिवेशनाच्या 7 दिवसानंतर हे तुमचं जे खातं आहे राष्ट्रवादीच्या हक्काचं ते तुम्हाला देण्यात येईल, यावर सुनेत्रा पवारांनी प्रथमच भाष्य केलेलं आहे ना. त्यांनी प्रथमच हे भाष्य केलं, त्यामुळे काल म्हणजे 7 दिवसात ते देण्यात येईल असं अधिकृतरित्या आपल्याला कळलं. परंतु आता अजितदादांच्या निधनानंतर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 4 महिने होत आहेत, परंतु अद्याप वारंवार सुनेत्रा पवारांकडून भाजपला आणि फडणवीसांना विचारणा केली जात आहे, परंतु अद्याप त्यांना अर्थ खातं मिळत नाही. अर्थ खातं न मिळाल्यामुळे सुनेत्रा पवारांनी मोठी खंत कालच्या बैठकीत व्यक्त केली. हा सुद्धा बैठकीचा खूप मोठा मुद्दा होता. त्यामुळे राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळण्याची प्रतीक्षाच राहणार का की पावसाळी अधिवेशना आधी यावर काही निर्णय होईल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागेल. अगदी बरोबर. आज दिल्लीत जी बैठक होती त्यासाठी सुनेत्रा पवार या दिल्लीत पोहोचलेले आहेत. अमित शहांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीत या संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेलं हे जे वक्तव्य होतं ते अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे, कारण हा जो टायमिंग आहे तो टायमिंग सुनेत्रा पवारांनी साधलेला आहे आणि त्या संदर्भात काही चर्चा होऊन जे आता पावसाळी अधिवेशन होणार आहे त्यापूर्वी सुनेत्रा पवारांकडे ते खातं परत येऊ शकतं का, अशी काही शक्यता दिसतीये का राज्याच्या राजकारणात? खरं तर अमित शहाच्या बैठकीमध्ये विधान परिषदच्या ज्या जागा आहेत, म्हणजे राष्ट्रवादीने 2 ते 3 जागांवर दावा केला आहे, परंतु याच्यापेक्षाही ही बैठक अर्थ खातं आपल्याला मिळावं यासाठी मोठा दावा त्या बैठकीत केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी काहीही करून अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे आलं पाहिजे असं राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीतला एक सूर होता, असं म्हणजे सूत्रांकडून म्हणजे किंवा पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज अर्थ खात्यावर अमित शहांच्या दरबारी यावर मोठी चर्चा होणार आहे आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी अर्थ खातं आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादी प्रचंड आग्रही यातून दिसत आहे. आता हे जरी अर्थ खात्याच्या संदर्भातली चर्चा आज होणार आहे, मात्र आपण परत जर राष्ट्रवादीच्या बैठकीकडे आलो तर यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आपण प्रकर्षाने समोर येऊ शकतात. तटकरेंचं भाषण होण्यापूर्वी पार्थ पवारांचं उठून जाणं, प्रफुल्ल पटेल मुंबईत असून या बैठकीला गैरहजर असणं आणि त्यानंतर अर्थ मंत्रीपदाची जी सुनीता पवार यांनी केलेली जे भाष्य होतं, यामध्ये हे पहिले जे 2 मुद्दे आहेत, प्रफुल्ल पटेल यांची गैरहजेरी आणि पार्थ पवार यांचं तटकरेंचं भाषण सुरू होण्यापूर्वीच निघून जाणं, हे संकेत राष्ट्रवादीत कसले? खरं तर पार्थ पवार आणि तटकरे यांच्यात जे सुप्त संघर्ष सुरू आहे तो नुकताच झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तटकरेंना स्थान देण्यात आलेलं नाहीये, परंतु जय पवार आणि पार्थ पवार यांना सचिव आणि महासचिव पद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तटकरे आणि पटेल हे प्रचंड नाराज आहेत असं बोललं जातंय. कार्यकारिणीत तुलनेने नवीन असणाऱ्यांना नेतृत्वाला संधी दिली जाते, परंतु अजितदादांनंतर पक्षाला एकसंध आम्ही ठेवलं तरी सुद्धा आमच्यावर टीका होते आणि कार्यकारिणीत आम्हाला स्थान दिलं जात नाही. खरं तर कार्यकारिणीत स्थान न दिल्यामुळे पार्थ पवार आणि तटकरे पटेल असा एक सुप्त संघर्ष आतल्या आत दिसून येतो. नक्कीच बरोबर. यात अजून एक महत्वाची गोम अशी आहे की पार्थ पवारांची मुळात नाराजी काय आहे पटेल आणि तटकरेंवर, तर पक्षाची जी आर्थिक घडी आहे किंवा पक्षाने जे आर्थिक गणितं बसवायला सांगितली होती त्याची जबाबदारी ही कुठेतरी तटकरे आणि पटेल यांच्याकडे होती आणि ती त्यांनी व्यवस्थित पार नाही पाडली. आणि पार्थ पवारांकडे ज्यावेळेस हा सगळा कारभार आला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की अव्वाचे सव्वा खर्च जो आहे तो या नेत्यांनी पक्षावर लावलेला होता, पक्षाची आर्थिक घडी विस्कटण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे कुठेतरी दिल्लीचं जे त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाचे दरवाजे सुद्धा पटेल आणि तटकरेंसाठी बंद करण्यात आलेले होते आणि हा जो संघर्ष आहे तो आता राष्ट्रवादीमध्ये प्रचंड मोठी संधी निर्माण करू शकतो. खरं तर पार्थ पवारांना पक्षावर आता एक छत्री किंवा एक तंबू ओल डावा आहे. त्यामुळे तटकरे पटेल आणि पार्थ पवार यांच्यात सुद्धा तो एक जुना आणि नवीन पिढी यामुळे एक दुरावा सुद्धा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि आर्थिक आपल्याकडे सर्व आर्थिक नाड्या असाव्यात, पक्षाच्या सर्व आर्थिक स्तरावर आपलं नेतृत्व सिद्ध व्हावं म्हणून पार्थ पवार पुढे येत आहेत आणि त्यामुळे या जुन्या नेतृत्वाला
त्यांनी काहीसं दूर लोटलं असं आपल्याला म्हणता येईल. ओके, आता यामध्ये छगन भुजबळांची एंट्री सुद्धा महत्वाची आहे, चेतन. कारण तटकरे आणि भुजबळांचं जे काही काल खडाजंगी झाली तर आपण त्याला अर्थात त्यांच्यात बाचाबाची झालं असं म्हणत, कारण भांडणं करण्यासाठी ते दोघंही प्रगल्भ राजकीय नेते आहेत, त्याला भांडणं हा शब्द योग्य ठरणार नाही. त्यांच्यात जी काही खडाजंगी उडाली किंवा जो वादविवाद झाला त्याचं कारण जे आहे की राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस नेतृत्व किंवा खांदेबदल होत आहेत, नेतृत्व बदल होत आहेत आणि त्यामुळे काही पोकळी निर्माण झाली आहे आणि त्या पोकळीमध्ये, त्या स्पेसमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी भुजबळ प्रयत्न करतायत का? कारण याच्यात आपण जर काही दिवसाच्या फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर एक घटना फार महत्वाची आहे. मंत्रिमंडळाकडनं परळीच्या जे परळी वैजनाथ मंदिर आहे त्याला एक निधी उपलब्ध करून देण्यात आला होता मुख्यमंत्र्यांनी, आणि ही अजित पवारांचं स्वप्न होतं की परळीला हा निधी देण्यात यावा. त्यानंतर आभार मानण्यासाठी धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांकडे वर्षा बंगल्यावर गेले, पण तिथं धनंजय मुंडेंच्या अगोदर छगन भुजबळ हजर होते आणि तिथं प्रफुल्ल पटेल आल्याची सुद्धा, तटकरे आल्याची सुद्धा माहिती आहे. आणि ही बातमी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात बाहेर आली त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांचे सुद्धा आभार मानायला धनंजय मुंडे तिथं पोहोचले. धनंजय मुंडे तिथं पोहोचले तर सेम घटना रिपीट झाली. भुजबळ त्यापूर्वी तिथं हजर होते. म्हणजे या सगळ्या खडाखडीमध्ये, या सगळ्या स्पेसमध्ये भुजबळ आपली जागा निर्माण करू पाहतायत का? कारण सुनेत्रा पवारांनी कालच्या बैठकीनंतर पक्षाची बाजू समर्थपणे मांडण्याची जबाबदारी आणि पक्षावर जी टीका होती, जसं रोहित पवार म्हणतायत की 22 ते 30 आमदार भाजपकडनं लढतील आणि पक्षाची जी बदनामी होतीये याला तितक्याच ताकदीचं प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी 3 प्रमुख नेत्यांवर सोपवली. त्यामध्ये छगन भुजबळांचं नाव पहिलंय, त्यामध्ये अनिल पाटील आहेत आणि सुनील तटकरे, त्यात भुजबळांचं नाव पहिलंय. भुजबळ कुठेतरी आपली स्पेस या सगळ्या मध्ये निर्माण करू पाहतायत का? खरं तर अजितदादांना, म्हणजे अजितदादा आयात असताना भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची त्यांची इच्छा होती असंही बोललं जात होतं आणि त्यानुसार ते पुढच्या काही वेळामध्ये राज्यसभेवर छगन भुजबळ यांना पाठवण्यात येईल असं सुनेत्रा पवारांच्या जवळच्यांकडून सांगण्यात येते. परंतु या सगळ्यात भुजबळ एक जुनं नेतृत्व आहे, ओबीसी नेतृत्व आहे, त्यांचंही एक प्रकारे पक्षस्थान राहिलं पाहिजे. आणि जे महामंडळ वगैरे पक्षाचं जे गडी बसवण्याचं काम आहे, म्हणजे भाजप म्हणजे महायुतीत समन्वय साधण्यासाठी भुजबळांसारखं नेतृत्व हे सुनेत्रा पवारांना हवंच आहे. त्यामुळे भुजबळांचं एक प्रकारे महत्व आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे आणि तटकरे पटेल यांना बाजूला सारल्यानंतर एक जी स्पेस निर्माण होते त्यामध्ये छगन भुजबळ हे स्वतःला फिट करू पाहत आहेत. एवढं म्हणजे यामध्ये भुजबळांचा रोल सुद्धा फार महत्वाचा मानला जातो. जसं तू भुजबळांच्या खासदारकीबद्दल बोलला, भुजबळ आता राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नाहीत आणि जरी गेले तरी आपल्या पुत्राची मंत्रिपदी वर्णी लावूनच ते जातील, अशी काही सेटलमेंट होऊ शकते का? कारण ते त्यांच्या पुत्राला विधान परिषद आणि पर्यायी मंत्रिपदाची सुद्धा मागणी करतायत. अर्थातच ते भुजबळ यांच्या पुत्राचं मंत्रिपदाची जी मागणी आहे ती अनेक वर्षांपासून तशी पेंडिंगच राहिलेली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे भुजबळ हे आता फार राजकारणात म्हणजे सक्रिय राजकारणात की राज्यसभा वगैरे याच्यावर जाण्यास इच्छुक नसले तरी आपल्या पुढच्या पिढीला ते मंत्रिपद किंवा या सगळ्या गोष्टीत फिट करू पाहत आहेत, थोडक्यात सेटल करू पाहत आहेत. आणि त्यामुळे त्यांची जी चलबिचल आहे पक्षामध्ये ती वाढलेली आपल्याला दिसून येते. नक्कीच राष्ट्रवादीची ही कालची जी बैठक झाली ती अत्यंत वादळी झाली आणि या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नक्की काय सुरू याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे छगन भुजबळ तटकरे यांची खडाजंगी असो, पार्थ पवार हे तटकरेंचं भाषण करण्यापूर्वी उठून जाणं असो किंवा प्रफुल्ल पटेल मुंबईत असून सुद्धा बैठकीला गैरहजर असण्याचा प्रकार असो, आणि त्यानंतर आज सकाळी मुश्रीफांनी दिलेली जी अर्थमंत्री पदाबद्दल दिलेला जो काही प्रतिक्रिया असेल, या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आता जी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी घेतली गेली होती ती बैठक वादळी होऊन राष्ट्रवादीमधील हा जो संघर्ष आहे तो आणखीन वाढलाय का, आणि राज्याचं राजकारण पुढील काही दिवसात नक्की कोणत्या स्तरावर जाणार आणि राज्याचं राजकारण अशाच पद्धतीने अस्थिर राहण्यासाठी मित्रपक्षातीलच काही घटक प्रयत्न करतायत का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित राहतोय. तुर्तास तरी या व्हिडिओत आपण इथंच थांबूयात. आज
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होईल, त्यानंतर मंत्रिपदासंदर्भात अर्थात अर्थमंत्रिपदासंदर्भात काही चर्चा होते का आणि दिल्लीतून राष्ट्रवादीसाठी काही गुड न्यूज होती का, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. थांबूयात या व्हिडिओत. धन्यवाद.